नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। मला माहिती आहे मित्रांनो, तुमच्याकडे मॅथ्स पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा सब्जेक्टच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि तुम्हाला मी एवढे असे 3 चॅप्टर सांगणार आहे, म्हणजे असे 3 मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर सांगणार आहेत। ते तुम्ही जर परफेक्ट केले तर मित्रांनो तुम्ही भरपूर मार्क्स मित्रांनो मॅथ्स 1 च्या पेपरमध्ये इझिली स्कोर करू शकता। आता लक्षात घ्या, आपला जो चॅप्टर नंबर 1 आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि मित्रांनो स्टॅटिस्टिक, हे 3 चॅप्टर मित्रांनो तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत। का मित्रांनो सांगतोय हे तुम्ही बघू शकता, 12 मार्क आणि मित्रांनो 12 मार्क, म्हणजे हे 3 चॅप्टर्स तुम्हाला 36 मार्क्स देऊन देतात। म्हणजे लक्षात घ्या, हे 3 चॅप्टर खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। तर तुम्हाला मी डायरेक्टली लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो। तुम्हाला मी सांगतो बोर्डचा क्वेश्चन पेपर आहे आपला लास्ट इयरचा, तुम्हाला दाखवतो मी। त्यामध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन 1 थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया, क्वेश्चन 1 आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, एमसीक्यू आणि 1 मार्कचे क्वेश्चन। डायरेक्टली आपण क्वेश्चन 2 कडे जाऊया। तुम्ही पाहू शकता यामध्ये काय आहे, कंप्लीट अँड राईट एनी 2 ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं। त्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन आहेत? 3 क्वेश्चन आहेत। 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन्स तुम्हाला मित्रांनो त्याच चॅप्टर मधून, ते तुम्हाला मी 3 चॅप्टर सांगितले त्यातूनच आहेत, म्हणजे तुम्ही हे 4 मार्क इझिली स्कोर केलेले आहेत। जर तुम्ही ते फक्त 3 चॅप्टर केले तर मित्रांनो तुम्हाला 4 मार्क भेटणार आहेत। लक्षात तुम्हाला समजते मित्रांनो मी काय म्हणतो। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन 2B, त्यामध्ये सॉल्व एनी 4 आहे आणि मित्रांनो तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारले गेलेला आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि मित्रांनो जो 5वा क्वेश्चन आहे ते 3 चॅप्टर मधून आहे, म्हणजे तुमचे 6 मार्क्स कन्फर्म झाले। फक्त या क्वेश्चन मध्ये तुमचे 2 मार्क्स गेले, लक्षात घ्या, म्हणजे 2 मार्क्स तुमचे कमी झालेले आहेत। लक्षात ठेवा, पेपर मधून 2 मार्क्स गेले असं म्हणून चला। त्यानंतर आपला क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 1 आहे आणि तुम्हाला मित्रांनो यामध्ये एक पण पहिला क्वेश्चन भेटत नाही त्या 3 चॅप्टर मधून, म्हणजे तुमचे किती मित्रांनो 3 मार्क गेले, म्हणजे टोटल 5 मार्क आतापर्यंत गेले। आता जाऊया आपल्या क्वेश्चन 3B कडे। लक्षात घ्या, अजून तुम्हाला खूप मी खतरनाक गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फक्त तुम्ही लक्षात घ्या, सॉल्व एनी टू मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि मित्रांनो तिसरा चौथा क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला एनी 2 भेटतात, म्हणजे तुम्हाला हे 6 मार्क्स भेटणार आहेत। त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुम्हाला जे 4 पैकी 2 सोडवायचे होते त्यामध्ये तर 3 आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। जर तुम्ही 3 चॅप्टर परफेक्ट केले तर हा पण क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता। त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला एनी 2 आहे, एनी 2 मध्ये तुम्ही औषधा पहिला क्वेश्चन आहे आणि मित्रांनो तिसरा क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही मित्रांनो हे पण 8 मार्क्स स्कोर करू शकता। राहिला मित्रांनो आता क्वेश्चन 5 मध्ये अटेम्प्ट एनी 1 आहे, त्यामध्ये पहिला आणि दुसरा दोन्ही क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये। फक्त प्रॉब्लेम काय आहे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो फक्त एवढं मात्र आहे, ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऑल चॅप्टर्सचे करावे लागतील, म्हणजे एमसीक्यूज आणि मित्रांनो 1 मार्क क्वेश्चन तुम्हाला 9चे 21 सेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल आहे। त्यामधून तुम्हाला सर्व ऑब्जेक्टिव्ह करायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 3 चॅप्टर्स केले ना, मी सांगितलेले हे 3 चॅप्टर्स केले, कोणते वाले? लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स, तर मित्रांनो तुम्ही 35+ मार्क्स इझिली स्कोर करू शकता। किती? 35+ मार्क्स। परंतु त्यामध्ये फक्त जर तुम्ही एक चॅप्टर ऍड केला, कोणता वाला मित्रांनो लक्षात घ्या, इझी चॅप्टर आपला फायनान्शियल प्लॅनिंग, 8 मार्क्सचा चॅप्टर आहे। फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही तुमचे चॅप्टर ऍड केला ना, तर मित्रांनो तुम्ही 40 मार्क्स स्कोर करू शकता। किती मार्क्स स्कोर करू शकता? 40 मार्क। फक्त ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऑल चॅप्टरचे करायचे, हे मात्र लक्षात ठेवा। आता लक्षात घ्या, तुम्हाला मी दाखवतो आपले कुठे मार्क्स गेले होते। तुम्हाला सांगतो यामध्ये आपले 2 मार्क्स गेले होते। तुम्ही पाहू शकता जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग पण केलं असतं तर तुम्हाला मित्रांनो हा वाला क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असता। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो आपला कुठे गेला होता, इथे गेला होता, तर मित्रांनो हा पण क्वेश्चन फायनान्शियल प्लॅनिंग मधला आहे, म्हणजे मित्रांनो तुम्ही आउट ऑफ पेपर सोडवू शकता फक्त कोणते 4 चॅप्टर्स मित्रांनो परफेक्ट करून। आणि ज्यांना मित्रांनो खूप अवघड वाटतं त्यांनी 3 चॅप्टर्स केले, 35+ मार्क्स पण कमी नाहीयेत, परंतु 4 चॅप्टर्स जर केले तर मित्रांनो तुम्ही आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता मॅथ्स 1 मध्ये। फक्त ऑब्जेक्टिव्ह ऑल चॅप्टरचे करायचे। अशा प्रकारे ह्या चॅप्टर वाईज वेटेचा अभ्यास म्हणजे समजून घ्या आणि मित्रांनो त्यानुसार अभ्यास करा। आणि मित्रांनो तुम्हाला मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, त्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही हे गॅरंटी देतो। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।